नमस्कार मित्रांनो, मला जो विश्वास होता तो खरा ठरताना दिसत आहे. मला या गोष्टीचा कायम संताप यायचा की निवडणुकांच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे या शहरामधली मतदारांची टक्केवारी पाहून अनेक मध्यमवर्गीय उसासे सोडायचे की निवडणूक आली की मध्यमवर्गीय कुटुंबासह पिकनिक करायला बाहेर जातात, सुट्टीसाठी बाहेर जातात. मला या गोष्टीची खंत वाटायची. माझा स्वतःचा या गोष्टीवर विश्वास नव्हता, कारण आमच्या आजूबाजूचे शेजार पाजारचे सगळे लोक, म्हणजे शेजाऱ्यांच्या शेजारचे वगैरे सगळेजण मतदानाला जात असल्याचं मी पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळे मला कळायचं नाही की हे नक्की मग हे 60% लोक मतदान न करणारे 50% लोक नेमके आहेत कोण. म्हणजे मला तर घरी नेहमी बोलणं ऐकावं लागतं की बघा, बाकीचे लोक इकडे तिकडे फिरायला जातात, तुम्ही कुठे जातच नाही, सारखे व्हिडिओज करत असतोस काही. म्हणजे तरी मी फिरतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे. पण आणि त्यामुळे मला असं कौतुक वाटायचं, आश्चर्य वाटायचं की अशी कोणती जोडपी आहेत, अशी कुठली कुटुंब आहेत की एक दिवसाची सुट्टी आली की लगेच फिरायला जातात, सुट्टी घेऊन जातात फिरायला. आता जेव्हा आकडेवारी स्पष्ट होईल तेव्हा हा कसा भ्रम होता ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मला वाटतं. एक बातमी आहे, महाराष्ट्रातली SIR प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. त्यातल्या जवळजवळ 77% अर्जांचं डिजिटायझेशन, म्हणजे अर्ज आल्यावर ते त्याचं इंटरनेटवर, म्हणजे कम्प्युटर संगणकीकृत नोंद त्याची झालेली आहे. थोड्याशा अर्जांची नोंदणी बाकी आहे, ती कदाचित या 15 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया झाल्यावर. पण त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, लक्षात घ्या. मुंबईतल्या जवळपास 30 लाख मतदारांची नावं कटणार आहेत. महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1,80,00,000 इतका आहे. म्हणजे मुंबईच्या एकूण मतदारातली जर 30 लाख नावं कमी झाली, मुंबई शहराची लोकसंख्या अशी 2-2.5 कोटी नाही आहे, 1.25 कोटी, 1,30,00,000 वगैरे एवढीच आहे. मुंबई म्हणजे ज्याला आपण मुंबई महानगर प्रदेश वगैरे म्हणतात, ती 2.5-3 कोटी असेल. पण जर मुंबईची लोकसंख्या साधारणतः 1.25 कोटी धरली, 1.25 कोटी 1 लाख, कारण ती लोकसंख्या वाढत नाही आहे. मुंबईच्या बाहेर लोक जात आहेत, मुंबईत नवीन लोक फार येत नाही आहेत. ती लोकसंख्या धरली तर त्याच्यामध्ये मतदारांची संख्या जेमतेम 1,10,00,000 असू शकेल, कारण 0 ते 18 वयाच्या लोकांना मतदानाचा अधिकार नाही आहे. मग जर समजा, मी खूप ढोबळ मानाने बोलतोय, त्याला काही शास्त्रीय आधार काही नाही आहे, पण जर 1 कोटी मतदार मुंबईत असतील आणि त्याच्यातल्या 30 लाख लोकांचे अर्ज बाद होणार असतील, तर याचा अर्थ लक्षात घ्या, मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जास्तीत जास्त यातली ही दुबार नोंदणी झालेली नावं आहेत. काही जण निवर्तलेले आहेत, ते या जगात नाही आहेत. काही जणांचा कदाचित ते या सगळ्या SIR प्रक्रियेत त्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही. पण मला कौतुक वाटलं जे सगळे BLOs आहेत, बूथ लेवल ऑफिसर आहेत, त्यांनी मोठ्या मेहनतीने मला स्वतःला आमच्या स्थानिक नगरसेवकांकडनं कळलं की कुठे काम चालू आहे, कोणाला जाऊन भेटायचं. त्या माणसांनी फोन केला. या SIR मध्ये माझ्या पत्नीचं, म्हणजे लग्न होऊन आता किती वर्ष झाली, जवळपास 14 वर्ष झाली, तरी तिचं 2 ठिकाणी नाव आलं आहे. माहेरच्या ठिकाणी आलं आहे, ठाण्यातही आलं आहे. माझ्या आईचं 2 ठिकाणी नाव आहे. म्हणजे ही सगळी नावं आता कटतील. याचं कारण, शहरात लोक वारंवार पत्ता बदलतात, अनेक लोक भाड्याने राहतात, ते जागा बदलतात, अनेक जण छोट्या घरातून मोठ्या घरात जातात. आणि जेव्हा तुम्ही पत्ता बदलता तेव्हा तुम्ही नव्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करता, पण ती नाव नोंदणी करताना जुन्या ठिकाणची नाव नोंदणी रद्द करत नाही, कारण कोण जाणार नाव रद्द करायला. आणि त्यामुळे ती नावं पुन्हा तिथेही राहतात. आणि त्यामुळे अशा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या खूप जास्त असते. आता बघा, 1 कोटी मुंबईत मतदार असतील धरून चला, किंवा 1,10,00,000 मतदार असतील, 1 कोटी धरून चला. 1 कोटीमध्ये 45% लोकांनी
मतदान केलं तर त्याचा अर्थ होतो 45 लाख लोकांनी मतदान केलं. पण आता जर 30 लाख नावं कटली मुंबईतली तर याचा अर्थ 70 लाखात 45 लाखांनी मतदान केलं. म्हणजे 70 लाखात 45 म्हणजे हा आकडा किती होतो तुम्ही विचार करू शकता. जवळपास 60% आकडा होतो. 58-60%, 60%च्या वरती आकडा जातो. म्हणजे कुठे 25%, कुठे 60%. आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे की मध्यमवर्गीय पिकनिकला जातात, मध्यमवर्गीय सुट्टीवर जातात, मध्यमवर्ग मतदान करायची जी पिक्चरला जातात, हे तितकंसं खरं नाही आहे. माझ्या आठवणीप्रमाणे मतदान हा मध्यमवर्गीयांचा देखील जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यामुळे जे लोक सातत्याने मध्यमवर्गीयांवर म्हणजे ते टीका करणारे मध्यमवर्गीय असतात, असं नसतं की श्रीमंत लोक टीका करतात. कदाचित अगदी जे करोडपती वगैरे पण तेही हल्ली बरेच जण मतदान करतात. पण जे असे लोक असतील ते जात असतील, पण त्यांची लोकसंख्या 1%, 1.5% पण नाही आहे. मुख्य कारण हे आहे की बदललं जातं. आता समोर काय आलेलं आहे तर समोर आत्तापर्यंत 77.5% जास्त SIRचं काम झालेलं आहे. डिजिटायझेशनचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. 4 कोटी अर्ज अजून डिजिटाईज केलेले नाही आहेत. 18% लोकांपर्यंत पोचणं शक्य झालेलं नाही. आणि त्यामुळे हा आकडा साधारणतः 9,75,00,000 मतदार आहेत महाराष्ट्रातला, तर त्यातला 18% आकडा साधारणतः म्हणजे 9,75,00,000चा 18 कोटी आकडा जवळपास 1,80,00,000 इतका येतो. तर याचा अर्थ महाराष्ट्रातनं 1,80,00,000 नावं वगळली जाणार आहेत. आता हा SIRचा सगळा एक्सरसाइज झाला की पुढच्या वेळेला महाराष्ट्रात ज्या निवडणुका होतील त्याच्यात मतदानाचं प्रमाण वाढलेलं दिसेल. मुंबई ठाण्यामध्ये ते वाढलेलं दिसेल. ठाणं खास करून पालघर, रायगड हे जिल्हे आहेत की जिथे खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होते. मुंबई कसं झालं आहे, मुंबई बऱ्यापैकी आता स्थिरस्थावर झालेलं आहे. पण तरी मुंबई एवढी मोठी आहे की एका ठिकाणून दुसरीकडे कांदिवलीहून जोगेश्वरीहून मालाडहून मानखुर्दहून परळ लोक जात असतात राहायला. त्यांचे पत्ते बदलत असतात. पुनर्विकासाचे प्रकल्प होत असतात. दुसरीकडे ट्रान्झिशन होत असतात. ट्रान्झिशन कॅम्पमध्ये जात असतात. याचा अर्थ ते काही मतदानापासून पळून जातात असं नाही. ही गोष्ट खरी आहे की पूर्वी जे खास करून बाहेरून आलेले लोक आहेत मुंबईत आणि त्यांचा पत्ता बदलला असेल तर त्यांना आपलं मतदान कुठे आहे हे त्यांना शोधता येत नव्हतं. कारण स्थानिक नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते यांच्याशी त्यांचं फारसं देणं घेणं नसतं, कारण ते बाहेरून आलेले असतात. मध्यमवर्गीय लोक म्हणतो मी. जे लोक त्या भागात 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष राहत असतात त्यांच्या सोसायट्यांशी स्थानिक पातळीवरचे जे राजकीय नेते असतात, नगरसेवक असतात, त्यांचा चांगला संपर्क असतो. कारण तेही लोक येत असतात. त्यांना माहिती असतं की हे साधारणतः आपले मतदार आहेत किंवा हे आपल्याला मतदान करू शकतात. आणि त्यामुळे त्यांना त्यांचं मतदान केंद्र कुठे आहे एकतर माहिती असतं की वर्षानुवर्ष साधारणतः तिथेच मतदान केंद्र येतं. मी आता आयुष्यात किती वर्ष, जवळपास 26-27 वर्ष तर मी मतदान करतोय. आणि माझा मतदानाचा पत्ता 2च, एक आत्ता महापालिकेच्या निवडणुकीत 3रा आला होता. पण दोन्ही जागा माझ्या घरापासून जेमतेम 200-250 मीटर अंतरावर आहेत आणि ती बदललेली नाही आहे. आणि त्यामुळे साधारणतः माहिती असतं की आपल्याला कुठे जायचं आहे मतदानाला. महापालिकेला 3री एक शाळा, महापालिकेची शाळा 2री तिथे आल्या होत्या. आणि त्यामुळे असं नसतं. पण शेवटी कोणीतरी दावा करणं आणि आकडेवारीतनं ती गोष्ट बाहेर येण्याच्यात वेगळी आहे. आनंद या गोष्टीचा आहे की भारतातला आणि खास करून महाराष्ट्रातला मध्यम वर्गही जबाबदार आहे. फक्त जबाबदारी कुठे नाही आहे आणि त्याच्यात काही मी दोष देणार नाही की आपण पत्ता बदलला तर जुनं नाव काढलं नाही, एवढाच जर काही दोष असेल तो. याचा अर्थ असा नाही की सगळेच जण मतदान करतात किंवा उत्साहाला मतदानाला बाहेर जातात. पण जो आकडा इतर शहरांमध्ये आहे त्याच्यापेक्षा मुंबई, ठाणे, पुणे इथला आकडा आहे तो जेवढा कमी दिसतो त्याच्या मागचं खरं कारण SIR न होणं हा आहे. आता हा सगळा कार्यक्रम झाला की मुंबईतलाही, ठाण्यातलाही, पुण्यातलाही टक्का बऱ्यापैकी वाढलेला दिसणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.